नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची अपडेट. थोड्याच वेळामध्ये राज्य निवडणूक आयोगाची एक पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामधल्या झेडपी निवडणुकांची म्हणजे जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. 2 टप्प्यांमध्ये या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होईल. आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या जिल्हा परिषदांमधल्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यामध्ये घोषित होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा अजून बाकी आहे, कारण नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका पूर्ण झालेल्या आहेत. महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये तासाभरामध्ये प्रचार संपेल. परवाला मतदान होईल, मग मतमोजणी होईल. आता राहिलेला टप्पा आहे तो फक्त जिल्हा परिषद निवडणुकांचा. या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सगळ्यात कळीचा आणि अडचणीचा मुद्दा आहे तो म्हणजे ओबीसी आरक्षण. आरक्षण दिल्यानंतर एकूण आरक्षणाची मर्यादा 50% पार केली जात असेल तर सुप्रीम कोर्टाने त्यासाठी नकार दर्शवलाय. त्यामुळे ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पार होतीये त्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका बाजूला ठेवून बाकीच्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या जातील आणि परिणामी 2 टप्प्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेतल्या जातील अशी शक्यता आहे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची विजय संकल्प बाईक रॅली काढण्यात आली. प्रभाग क्रमांक 16 मधल्या रॅलीमध्ये आमदार रोहित